भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहे। भाऊ, तुम्हाला धमकीचे फोन आल्याची माहिती आहे, काय प्रकरण आहे नेमकं? नाही, तुकाराम मुंडेच्या याच्यामध्ये मी लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडणार आहो आणि त्यांनी जे 7 महिन्यामध्ये जे काही गुल खिलवले, अधिकार नसताना त्यांनी 20 करोड रुपयाचे चेक इश्यू केले, स्मार्ट सिटीच्या अधिकार नसताना ज्या महिलेने त्यांना फाईलवर सह्या करण्यास इन्कार दिला त्या महिलेला टॉर्चर केलं, माजी महापौर संदीप जोशी आणि संदीप जाधव यांनीसुद्धा तक्रार दाखल केली सदर पोलीस स्टेशनमध्ये, त्या महिलेनीच तक्रार दाखल केली आणि या 8 दिवसामध्ये जे काही मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून येत आहे त्यांच्या समर्थकाला का चिंता वाटून राहिली हे मला कळत नाही, ते का घाबरत आहे मला हे कळत नाही। परंतु आज मला 2 असे फोन आले तिकडून मराठवाडा इकडल्या भागातून का तुम्ही का त्याच्या विरुद्ध बोलता, का तुम्ही त्याला हे करता। मी मला तुम्ही का मला धमकी देऊन राहिले का? जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येईल आणि म्हणून ते का घाबरत आहे याचा मतलबच असा आहे का तुकाराम मुंडे कुठंतरी अडचणीमध्ये येणार आहे, कुठंतरी तो फसणार आहे आणि म्हणून त्यांचे समर्थक धमकी देण्याचे काम करत आहे। मी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे। गृहमंत्र्यांनाही निवेदन देणार, कारण की एखाद्या आमदाराला धमक्या येणं गंभीर बाब आहे। मी माननीय मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना तक्रार करणार आहोत आणि पोलीस कमिशनरला बी तक्रार करणार आहोत। ज्या नंबरवरून धमकी आली त्याच्यावर नाव काय सांगितलं, काय सांगणार आणि काय काय म्हटलं? त्याच्या मोबाईल नंबर सहित मी देणार आहोत। काय म्हटलं धमकीत त्यांनी? धमकी हे म्हटलं तुम्ही का तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलता, त्यांनी असं का केलं आहे। मी त्यांना सांगितलं का जे सत्य होईल ते समोर येईल। मी म्हटलं तुम्ही मला का धमकी देऊन राहिले का? मी अशा फालतू धमक्याला घाबरत नाही आहे। जे सत्य येईल ते येईल, त्यानं केलं असेल तर ते पाप भरेल तो। किती जणांनी फोन केले, किती नंबर? आतापर्यंत 2 जणांचे नंबर आल्या, 2 जणांनी फोन केला आहे। खूप खूप धन्यवाद। 2 जणांनी आमदार कृष्णा खोपडे यांना धमकी दिल्याचा फोन आल्याचं ते सांगतायत। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।